नमस्कार मंडळी, जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला सकाळी गरमागरम पराठ्यासोबत काय खायला आवडेल म्हणजे बटर की तूप, तर तुमचं काय उत्तर असेल? नाही, म्हणजे एकीकडे बाजारातलं ते खारट आणि चवदार बटर असेल आणि दुसरीकडे घरातल्या साईपासून बनवलेलं ते गावरान तूप. हे दोन्हीच पदार्थ खरं तर आपल्या जिभेचे चोचले पुरवतात, यात काही वादच नाही. पण जर मी तुम्हाला विचारलं की यामधलं एकच चूज करा, तर तुम्ही काय चूज कराल? बरं, तुमची आवड बाजूला ठेवूयात, पण आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, आरोग्यासाठी या दोन्हीमध्ये सगळ्यात भारी काय आहे? काय खाल्ल्यामुळे वजन वाढणार नाही आणि काय खाल्ल्याने शरीर निरोगी राहील? हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात आधी हे दोन्ही पदार्थ नक्की बनतात कसे? बटर म्हणजेच लोणी. लोणी बनवण्यासाठी दुधावरची जी साय असते ती एकत्र करून घुसळली जाते. त्यामधून जे स्निग्ध पदार्थ वेगळे निघतात त्याला आपण बटर म्हणतो. आता बाजारात मिळणाऱ्या बटरमध्ये थोडं मीठ, पिवळा रंग मिसळलेला असतो आणि या उलट तूप कसं बनतं? जेव्हा आपण या लोण्याला किंवा साईला मंद आचेवर कढवतो तेव्हा त्यातलं सगळं पाणी उडून जातं आणि दुधाचे जे काही साखी किंवा काही कण असतात ते खाली बसतात. वर जो शुद्ध आणि सुवासिक पिवळा द्रव पदार्थ उरतो त्याला आपण तूप म्हणतो. म्हणजेच काय, तर तूप हे बटरपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन बनवलेला अजून शुद्ध पदार्थ आहे. आता यामध्ये पाणी आणि दुधाचे कण किती असतात? तर बटरमध्ये जवळपास 80 ते 82% स्निग्धता असते आणि उरलेलं 16 ते 18% पाणी आणि दुधाचे अंश असतात. यामुळेच जेव्हा तुम्ही बटर पॅनवर टाकता तेव्हा ते लगेच जळायला लागतं आणि त्यातून फेस येतो. तुपाच्या बाबतीत मात्र असं काही होत नाही. तूप कढवताना त्यातलं पाणी आणि दुधाचे कण आधीच जळून गेलेले असतात. त्यामुळे तुपामध्ये जवळपास 99 ते 100% शुद्ध स्निग्धता असते. तुपामध्ये पाणी नसतं म्हणूनच तूप तुम्ही वर्षभर बाहेर ठेवलं तरी ते खराब होत नाही. पण बटर जर बाहेर ठेवलं तर ते लगेच आंबट होऊ शकतं आणि त्याला बुरशी लागू शकते. आता पचनासाठी काय सोपं आहे? तर आपल्या घरात बऱ्याच जणांना दूध किंवा दुधाचे पदार्थ खाल्ले की पोट फुगणं असेल, गॅस होणं असेल असे त्रास होतात, कारण त्यांना दुधातली साखर ती पचत नाही. बटरमध्ये दुधाचे अंश असल्यामुळे त्यात थोड्या प्रमाणात दुधातील घटक आणि प्रथिनं असतात. त्यामुळे ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे त्यांना बटर खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. पण तुपाची जादू बघा, तूप बनवताना ते एवढं उकळलं जातं की त्यातले दुधाचे सगळे कठीण घटक जे असतात ते नाहीसे होतात. त्यामुळे ज्यांना दूध पचत नाही ते सुद्धा तूप अगदी सहज रीतीने पचवू शकतात. आता तूप आपल्या आतल्या आतड्यांना आतून मऊ ठेवतं, त्यामुळे सकाळी पोट साफ व्हायला सुद्धा नक्की हेल्प होते. आता स्वयंपाकासाठी कोणतं सेफ आहे? तर महिलांसाठी हा मुद्दा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक तेलाचा किंवा स्निग्ध पदार्थांचा एक जळण्याचा एक पॉईंट असतो, म्हणजेच त्या तापमानाला ते तेल जळायला लागलं की धूर निघतो. आता बटर खूप कमी तापमानाला जळायला लागतं, त्यामुळे बटर गॅसवर ठेवलं की ते लगेच काळं पडतं आणि जळतं. जळलेलं बटर आपल्या हेल्थसाठी खूप वाईट असतं. या उलट तूप खूप जास्त तापमान सहज सहन करू शकतं. याचा अर्थ तुम्ही तुपामध्ये तळण करू शकता, पराठे कडक शेकू शकता किंवा फोडणी देऊ शकता. तूप अजिबात जळत नाही आणि त्याचे पौष्टिक गुणधर्म टिकून राहतात. म्हणून भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी तूप हे बटरपेक्षा कधीही आणि कितीही पटीने भारी आहे. आता आपल्या शरीरासाठी कोणतं बटर योग्य आहे आणि ब्रँड कसा निवडायचा? तुम्हाला जर चवीसाठी बटर खायचंच असेल तर बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच ब्रँड्सपैकी कोणतं बटर आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे? आता बाजारात 2 प्रकारचे बटर असतात. एक असतं नेहमीचं सॉल्टेड खारट बटर आणि दुसरं असतं ते अनसॉल्टेड म्हणजे विना मिठाचं अळणी बटर. जर तुम्हाला वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल किंवा घरात कोणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर नेहमी अनसॉल्टेड बटर निवडा. यामध्ये मिठाचं प्रमाण नसतं, त्यामुळे शरीरात पाणी साठून राहण्याचा म्हणजेच सूज येण्याचा धोका नसतो. आता कितीतरी तुम्हाला मार्टमध्ये ब्रँड्स दिसतात. अमूल, गोवर्धन किंवा मदर डेअरी यांसारखे विश्वासू ब्रँड्सचे कमी फॅट असलेले टेबल बटर किंवा लाईट बटर तुम्ही घ्या. सध्या बाजारात ऑलिव्ह ऑइल बटर किंवा लसूण आणि हर्ब्स मिक्स असलेले सुद्धा ऑप्शन्स आहेत, जे हृदयासाठी थोडे चांगले मानले जातात. पण एक खरा सल्ला, कोणताही ब्रँड घेताना पाकिटाच्या मागे मिल्क फॅट किती आहे हे नक्की तपासा आणि शक्यतो नैसर्गिक घटकापासून बनवलेलं पिवळं बटर निवडा, ज्यामध्ये जास्त प्रिझर्वेटिव्स नसतील. तर माझ्या सखींनो, बटर आणि तूप या दोघांमध्ये आपल्या शरीरासाठी, पचनासाठी आणि रोजच्या जेवणासाठी तूप हे एनी टाईम चांगलं आहे आणि नंबर 1 आहे. तूप हे नैसर्गिक आहे आणि आपल्या संस्कृतीचा भाग आहे. याचा अर्थ बटर वाईट आहे का? तर असं अजिबात नाही आहे. कधी कधी ब्रेड बटर खाणं, पावभाजीवर, सँडविचवर मन मारून जगण्यात काही पॉईंट नाही आहे. बटर पण खा, पण जर कम्पेअर केलं तर तूप थोडंसं वर आहे. जेवणात वरण भातावर, चपातीला किंवा पराठीला लावण्यासाठी बटरऐवजी शक्यतो तुपाचा वापर करा. फक्त एकच काळजी घ्या, बाजारातलं भेसळयुक्त तूप आणण्यापेक्षा घरचं किंवा खात्रीच्या ठिकाणचं शुद्ध गावरान तूप वापरा. तर तुमच्या घरात काय जास्त वापरलं जातं, तूप की बटर? आणि तुम्हाला काय आवडतं, तूप की बटर? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.